24,000ची साडी घेण्यासाठी आम्ही आमच्या लोकेशननी ट्रेनला बसायला गेलो। मग ट्रेनमध्ये आम्हाला एक मैत्रीण भेटली, तिने आम्हाला एक सजेस्ट केलं की दादरला खूप छान साड्या मिळतात। पण आम्ही दादरला गेलो, पण मला दादरला काही पसंत पडल्या नाही साड्या। मग पुन्हा आम्ही ट्रेनला बसलो आणि ठाण्याला आलो आणि ठाण्याला मी जिथे नागरिकमधून घेतल्या तिथूनच मी साड्याचं कलेक्शन केलं। मी एवढ्या साड्या घालून बघितल्या बघा, ह्या साड्या खूप कॉस्टली आहेत, प्रत्येक 28, 30 असे 40-50 हजारापर्यंत साड्या आहेत। त्या मी सगळ्या घालून बघितल्या, मला कोणतीच साडी पसंत नाही पडली। शेवटी मी खूप बघितल्यानंतर मला एक साडी छान वाटली, जी भगव्या रंगामध्ये होती, तो कलरही देखील माझ्याकडे नव्हता। मग ती भगव्या रंगामधली मी साडी कलेक्ट केली। 24,000ची साडी। नमस्कार, मी शुभांगी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। पहिलं तर तुम्हाला सगळ्यांना सॉरी बोलते, कारण की माझ्या ह्या ब्लॉगसाठी खूपच वेळ लागला। कारण की हा ब्लॉग तुम्ही समजलाच असेल, सॉरी बोलला त्याच्यावरनच, की मी जी 24 तासामध्ये 24 साड्या बदलल्या होत्या आणि त्याचं मिळणार होतं मला गिफ्ट 24,000चं। तर ते 24,000चं गिफ्ट भेटलेलं आहे, पण त्याचा ब्लाऊज खूप लेट झाला शिवायला, त्यामुळे मला हा तो ब्लॉग बनवता नाही आला। तर ब्लाऊज आता शिवून रेडी झालेला आहे आणि साडीही देखील आहे, रेडी आहे। तर तो मी तुम्हाला 24,000ची साडी दाखवणार आहे। त्या 24,000चं महत्त्व काय आहे, त्या साडीचं महत्त्व काय आहे, हेही तुम्हाला या ब्लॉगमधून सांगणार आहे। 24 तारीख ही किती इम्पॉर्टन्स आहे हे आणि 24 तारखेचं काय महत्त्व आहे हेही तुम्हाला या ब्लॉगमधून मी सांगणार आहे। तर ती 24,000ची साडी कशी असेल, काय असेल, थांबा तुम्हाला दाखवते। मला पण खूप आनंद झाला, मी पण पहिल्यांदाच 24,000ची ही साडी पाहिली होती। तर त्याचं पण त्या साडीचं पण काही बरंच महत्त्व आहे त्याच्यामध्ये, कशा पद्धतीने बनवलेली आहे किंवा काय सर्व महत्त्व आहे। तर ती साडी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला पाहूया आपण ती साडी 24,000ची कशी आहे ती। हे पहा, ती साडी नागरिक शॉपमधूनच मी ही साडी घेतलेली आहे। जो अगोदरचा माझा ब्लॉग होता नागरिकचा, तिथून मी अगोदर पण साड्या घेतल्या, तिथूनच ही मी 24,000ची साडी घेतली। तर ही पहा आणि साडी तुम्हाला दाखवते। हे पहा, साडीचं वरचा बॉक्स पहा, नागरिकचाच आहे। आता मी साडी दाखवते। हा त्याचा परकर आहे आणि ही पहा साडी। ही साडी पूर्ण हाताने वर्क केलेली आहे। ही साडी ह्याचा रंग आहे भगवा रंग आहे आणि या साडीला सिल्क टिश्यू पेपर असं म्हणतात। ही साडी बनवण्यासाठी 17 किलो चा यान म्हणजे धागा, 17 किलो यानचा धागा त्यांनी ही साडी हाताने बनवलेली आहे। तेवढा 17 किलो यानचा धागा ह्या साडीला लागलेला आहे आणि हाताने ही वर्क साडी झालेली आहे। हे बघा, साडीमध्ये गोल्डन आणि भगवा कलर जास्त आहे आणि हा पदराला पिंकिश कलर आहे। आणि हे बघा, साडी जेव्हा त्यांनी मला एक सांगितलं होतं की शॉपमध्ये जेव्हा साडीचे गोंडे असे हाताने तयार केले जातात तेव्हा ती साडी पूर्ण हाताने बनवलेली असते। तर हे साडीचे गोंडे आहेत आणि साडीचा पदर देखील बघा खूप सुंदर आहे। हे जास्त साऊथ इंडियन ज्या लेडीज असतात त्या साडी ह्या वापरले जातात। तर ही साडी माझ्याकडे हा रंग नव्हता भगवा रंग, तर मी हा भगवा रंग पण घेतला आणि म्हणतात ना योगायोग भगवा रंगाचं तर महत्त्व खूपच आहे। भगव्या रंगाला त्यागाचं प्रतीक मानलं जातं। भगवा रंग हा अतिशय भडक असून तो शूरतेचा उत्साह प्रकट करतो। भगवा रंग हा अग्नीचा देखील आहे। भगवा रंग हा आपल्या भारत देशाच्या झेंड्यामध्ये हा भगवा रंगाचं प्रतीक आहे। सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळीही भगव्या रंगाच्या छटा उमटतात। असा हा आपल्या भगव्या रंगाचं इतकं सारं महत्त्व आहे। त्याच रंगामध्ये मी ही साडी घेतली, खूप सुंदर आहे ही साडी। आणि पिंकिश लाईटली आणि भगवा असा मिक्स ह्याच्यामध्ये ह्याची किनार आहे। ह्याचे स्पॅचेस बघा किती सुंदर आहेत। ह्या स्पॅचेसमध्ये पिंक कलर, भगवा आणि गोल्डन कलर असा आहे ह्याच्यामध्ये। आणि पदराला सुद्धा डिझाइन आहे। हे बघा, ही अशी डिझाइन आहे।
ही साडी 1700 किलो यानपासून बनवलेली, यान म्हणजे धागा, त्या धाग्यांपासून ही साडी बनवली. ही साडी हाताने वर्क केली आहे. सिल्क टिश्यू पेपर साडी आहे. जेव्हा ही साडी तयार होऊन जे धागे उरलेत त्या धाग्यांपासून ह्याचे गोंडे तयार केलेले आहेत. खूप सुंदर आणि फंटॅस्टिक अशी ही साडी आहे. साडीचं वर्क आणि साडीची डिझायनिंग खूप सुंदर आहे आणि गोल्डन पिंकिश अशी किनार पण आहे, खूप सुंदर आहे. आणि याचा ब्लाऊज देखील खूप सुंदर डिझायनिंग केले. साडीमध्ये तुम्हाला जेव्हा व्हिडिओ करतो तेव्हा कलरचं जरा डिफरन्स येतं, पण जेव्हा मी फोटो काढेल सनलाईटमध्ये तेव्हा साडीचा कलर तुम्हाला परफेक्ट भगवा रंग दिसेल. खूप सुंदर साडी आहे आणि त्याचं लाईट वेट आहे आणि सिल्क म्हणजे टिश्यू पेपर सिल्क साडी आहे. खूप सुंदर आहे आणि तिचा ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते, खूप सुंदर शिवलेला आहे. आणि हे पहा तुम्ही, आणि माझं ब्लाऊजचं डिझायनिंग कोणी केलेली आहे, स्टिचिंग कोणी केली आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन. आणि हे पहा माझे ब्लाऊज, हे बघा त्या साडीवरचा ब्लाऊज खूप सुंदर स्टिच केलेला आहे. किती सुंदर केलेलं आहे बघा. त्याच्या हातावरची डिझाईन बघा, खूपच सुंदर अशी डिझायनिंग केली आहे. ह्या हातावरची खूप सुंदर अशी डिझायनिंग केलेली आहे. आता तुम्हाला असं वाटलं असेल मी 24 आकडा हा जो टाकलेला आहे त्याचं काय महत्त्व आहे काय तेही तुम्हाला ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे. आता हे बघा 24 तारीख, 24 तासामध्ये मी साड्याचं जे चॅलेंज घेतलं होतं, जी पैज घेतली होती ते 24,000च्या साडीवरचा हा ब्लाऊज, असं मी हा डिझायनिंग केलेला आहे. आणि ज्या डिझायनरनी माझे हे स्टिच केले, खूप सुंदर असं स्टिच केलेलं, मला खूप आवडलं आहे. खूप असं सुंदर केलं आहे बघा. हातावरती अशा मोतीसुद्धा लावलेले आहेत त्यांनी, खूप सुंदर असं स्टिच केलेलं आहे. तर जर तुम्हाला हा जर ब्लाऊज असा शिवायचा असेल किंवा डिझायनिंग करायचं असेल तर मी त्यांचा नंबर, त्यांची ID मेन्शन करेल आणि तुम्ही त्यांच्याकडे जाऊन शिवू शकता. खूप सुंदर असं डिझायनिंग केलेलं आहे हा ब्लाऊज. ह्याचं 24 आकड्याचं महत्त्वसुद्धा तुम्हाला सांगते. हे बघा, ज्या मी 24 तासामध्ये 24 रंगाच्या 24 साड्या 24 तारखेला घातल्या होत्या त्याचाच हा व्लॉग आहे. आणि हे पहा 24 नंबर महत्त्वाचा म्हणजे काय आहे ते तुम्हाला मी सांगते. 24 नंबर महत्त्वाचा, 24 नंबर आपल्यामध्येच आहे. आपण 24ने बनलेलो आहोत. आता तुम्ही म्हणाल कसे काय, हा तुम्हाला विचार आलाच असेल तर सांगते. आपले तास किती आहेत? 24. आपण आहोत ते शरीर, आणि शरीराच्या वरच्या सर्व क्रिया कशामुळे होतात? आत्म्यामुळे होतात. आत्म्याच्या वरती 24 गोष्टींचं आवरण आहे. त्यात पहिलं तर आपले शरीर. शरीर पंचभौतिक शरीर आहे. ते भूमी, गगन, वायू, अग्नी, नीर, ज्याप्रमाणे आपण भगवान बोलतो ना त्याचेच हे मीनिंग आहे. हे भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, अ म्हणजे अग्नी, न म्हणजे नीर. म्हणजेच आपले हे शरीर हे पंचतत्वांनी बनलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्याजवळ 5 इंद्रिय आहेत. त्यापासून आपण ज्ञान घेतो. ते म्हणजे नेत्र म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आहेत. ठीक आहे. 5 आपले कर्मेंद्रिय आहेत. 2 हात, 2 पाय, वाणी, लिंग, गुदा. टोटल किती झाले? 15 झाले. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 विषयेंद्रिय आहेत आणि 5 भौतिक शरीराची इंद्रिय आहेत. आता झाले किती? 20. आता राहिले आपले 4. तर 4 कोणते ते? मन, बुद्धी, अहंकार. आता किती झाले? 23. आता राहिला 24वा. 24वाचं वर्णन केलं आहे 3 गुणांनी. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण अशा 3 गुणांनी 24 आकड्याचे वर्णन केलेले आहे. देव आपल्याला शिकवण्यासाठी एक अवतार घेऊन येतात, ते म्हणजे दत्तात्रेय. दत्तात्रेयांची सुद्धा 24 गुरु होते. त्यांचे 3 अवतार आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ह्या 3 अवतार रूपी दत्तात्रेयांमध्ये सांगितलेले आहेत. यामध्ये विष्णू तत्व जास्त आहे, ब्रह्मा महेश हे तत्व कमी आहे. दत्तात्रेयांना भगवद्गीतेमध्ये अवधूत या नावाने बोलले जाते. दत्तात्रेयांचे गुरु कोणकोणते आहे त्याचंही वर्णन केलं असतं, पण व्लॉग फार मोठा होतो. कारण की दत्तात्रेयांच्या गुरूंचं वर्णन एवढं सुंदर आहे, तेही केलं असतं पण व्लॉग फार मोठा होईल.
दत्तात्रेयांच्या गुरूंचं जर वर्णन करण्याची संधी मिळाली तर नक्कीच मी नेक्स्ट व्लॉगमध्ये करेन. 24 आकड्याचा 2 आणि 4, 2 आणि 4 किती होतात? 6. 6ला उलटं केलं तर 9 होतात. तसंच 9 महिने 9 दिवस वाढवलेल्या मुलाचं पण माझ्या जन्मतारीख 24 आहे. चला तर मी आता तुम्हाला तयार होऊन दाखवते, साडीचा ब्लाऊज घालून आणि साडी नेसून तुम्हाला दाखवते किती सुंदर असं लुक येईल ह्या साडीचं. बघा, चला मग आता रेडी होऊयात. हे पहा, 24,000ची साडी घालून तयार आहे, ब्लाऊज घालून तयार आहे. तुम्हाला ह्या सर्व साडीची माहिती, ब्लाऊजची माहिती ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलीच आहे. पण तुम्हाला ही साडी कशी वाटली मी घातल्यानंतर? मला तर खूप आवडली. साडी खूपच मोठी आहे, लेंथला पण आणि साईजला पण फारच मोठी साडी आहे. म्हणजे अगदी हायटेड जी लेडीज असेल तिला खूप छान साडी अशी बसेल. हे पहा, खूप छान आणि एकदम मस्त वाटते, एकदम सुंदर अशी साडी वाटते. माझी हे बघा ब्लाऊज डिझायनिंग ज्यांनी केली आहे त्यांनी पण खूप सुंदर असं डिझायनिंग ब्लाऊज केलेलं आहे. बॅकचं बघा मी पैज लिहिलेले आहे, खाली 24 आकडा लिहिलेला आहे. दोन्ही हातावरती 24 तारखेला 24 साड्याची चॅलेंज मी जिंकलेलं आहे. ते 24,000ची साडी, असं हे माझ्या साडीचं चॅलेंज. हे पहा कसं वाटतं. आणि माझी हेअरस्टाईल पण पहा, हेअरस्टाईल पण खूप सुंदर केलेली आहे. जी माझी फ्रेंड आहे आणि तिचं पार्लर पण आहे, मुग्धा म्हणून तिचं नाव आहे. तिने खूप सुंदर अशी हेअरस्टाईल पण केलेली आहे. खूप असं सुंदर असं सगळं मॅचिंग झालेलं आहे. तर तुम्हाला ही माझी 24,000ची साडी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, आणि मी नटले हे कसे ते पण तुम्हाला सांगा. कलर कसा साडीचा आवडला तोही सांगा. तुम्हाला जर हा असा ब्लाऊज डिझायनिंग करायचं असेल, कोणतीही डिझाईन ब्लाऊजवर करायची असेल तर त्यांचा मी तुम्हाला मोबाईल नंबर आणि त्यांचा ॲड्रेस सांगते. तिथे जाऊन तुम्ही ते करू शकताय. हा नंबर आहे शॉप नंबर 1, शिवशंकर अपार्टमेंट, प्लॉट नंबर 16, सेक्टर 7, नवी मुंबई कामोठे. इथे हा मी डिझायनिंग केलेला आहे. सुंदर अशी ब्लाऊजवरती वर्क केली आहे, नक्की करून पहा, खूप सुंदर. भूक लागली, ब्लॉग बनवायच्या नादामध्ये जेवली पण नाही. म्हणलं जरा लाडू खाते. आता आम्ही चाललोय फोटोशूट करायला एका सुंदर ठिकाणी. त्याच्या अगोदर पण मी हा ब्लॉग बनवला होता. शंकर मंदिराच्या इथलं एक छोटंसं गार्डन आहे, खूप सुंदर आहे. त्या गार्डनमध्ये आम्ही फोटोशूट करायला तर घेऊन चालले 4 व्हीलर. आता आमचे फोटोशूट करण्याची लोकेशन आलेलं इथे. आता आम्ही इथे गाडी थांबवून आम्ही फोटोशूट करायला जाणार आहे. फोटोशूट करण्या अगोदर आम्ही तिथे पुरातन काळाचं शंकर भगवानाचं मंदिर आहे, तिथे आम्ही पहिलं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही बाजूच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फोटोशूट केले. नंतर आम्ही गार्डनमध्ये जाऊन फोटोशूट केले. हे बघा, शंकराचं मंदिर खूप सुंदर आहे. खूप पुरातन काळापासून आम्ही अगदी लहानपणीपासून या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला यायचो किंवा सोमवारी पण कधी दर्शन घेण्यासाठी आम्ही या मंदिरात यायचो. तेव्हापासूनची जी आमची या मंदिरावरती जी श्रद्धा आहे ती आजही त्याचप्रमाणे आम्ही इथे दर्शन करायला येत असतो. आता मी तुम्हाला सांगितलं ना फोटोशूट करण्यासाठी जो लोकेशन, तो हा लोकेशन आहे. आम्ही ह्या लोकेशनला तर फोटोशूट करायला आलो. बघा, खूप सुंदर असं हे गार्डन आहे. या गार्डनमध्ये मी या अगोदर पण तुम्हाला ब्लॉगमध्ये हा गार्डन दाखवलेलं आहे. बाजूलाच शंकर मंदिर आहे आणि इथे हे गार्डन आहे. खूप सुंदर गार्डन आहे. इथे विशेष प्रकारची झाडं आहेत, ते मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. तर ह्याच गार्डनमध्ये मी इथे फोटोशूट करायला आली. खूप सुंदर गार्डन आहे, मला खूप आवडलं म्हणून मी येऊन पुन्हा एकदा फोटोशूट करूयात आपण. अगर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा. मी लिंक त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही ते ब्लॉग बघा.
शूट सर्व झालेले आहेत आणि आता आम्ही चाललो घरी. तर तुम्हाला आमचा हा 24,000च्या सुंदर अशा साडीचा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच. भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. ज्यांच्यामुळे मला जे हे साडीचं चॅलेंज मिळालं ते म्हणजे इंदुलकर महाराज, त्यांचंही खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी मला चॅलेंज दिलं ते म्हणजे माझे मिस्टर, त्यांचंही खूप धन्यवाद. आणि त्यांनी मला साडीसुद्धा घेऊन दिली, त्यांचंही खूप सारं धन्यवाद.